श्री गणेशाय नमः. जय जयाजी रुक्मिणी रंगा, भक्त मानस प्रिया हृदयभंगा. मुनी जनध्यायी हृदयरंगा, ये अंतरंगा श्री विठ्ठला. सगुण स्वरूपा मेदश्यामा, दीनबंधू आत्मया रामा. सदा सर्वदा नामी प्रेमा, मनोभिरामा सोदे. आता ऐका श्रोते जन, मल महात्व कथानुसंधान. संवाद लक्ष्मी नारायण, पुण्यपावन कथा आहे. मार्गी द्वादश महिमा वर्णिला, पुन्हा मागुता लक्ष्मीने प्रश्न केला. तोची श्लोकार्थ पाहिजे परीसिला, भावार्थ भला असू द्या. श्रीरुवाच भगवान देव देवेश, भक्तानुग्रहकारक. आश्चर्यकारिकादितामाख्यानं पुरुषोत्तम. मासे मलिमलुचे स्नानव्रतस्ते फलिमी सुदृश्यम्. विशेषण पुनरुद्रुही स्नानस्य फलमेश्वर, क्षीराब्धिजा वदे तेव्हा. एकी जे देवादिद अभिनव कथेचा ठेवा. परिशिलाजी स्वामिया परिस्नानाने जप, महिमा वर्णिला अमोप. तरी स्नान केली याने निष्पाप, पूर्वी कवन झालासी. कवन स्नानाचे तप, कवन पुण्य जपला जप. ये विषयी होऊन सकृप, निवेदावे स्वामिया. मग बोले शेषशयन, एक प्रिये प्रियवचन. जे आकर्णिता जान, होय क्षाळन महापापा. श्रीकृष्ण उवाच शृणु सुंदरी, वाक्ष्यामि मलिम्लुच्च कृतस्यच. स्नानासे फलमृत्युंग्र पापंजर भेदकम्. यमलोकं न पश्यति स्नातामासे म्लुचे. सर्व कार्याणि सिद्ध्यांती परिपूर्ण मनोरथा. स्नानदान जप होम चालविता नेमानेम, तरिका उपाय बंदियेयम. दीप्तिक्षम रोग सर्व सर्व आरिस्त्रे तेषमती. संसारी न घडे विपत्ती, सर्व मनोरथ पूर्ती. उद्धरागती तो पावे, सर्व तीर्थी केलिया स्नान. तया ते घडे तिचे पुण्य, यदर्थी संशय नसे जान. सत्य जान शुभानने, कुरुक्षेत्रादी गया श्राद्ध. कोटी गोदाने प्रसिद्ध, पुरचरण एकवेद. घडले जरी प्राणिया, तरी समता नाही जान. मलमासी केलिया स्नान, परिभावार्थ परिपूर्ण. धरी संपूर्ण मासभरी, सहस्त्र विप्रा इच्छित भोजन. तरी घडे एक द्विज पूजन, तो पावे सदा यश कल्याण. नेमजान मासवरी, जन्मदारभ्ये जे पाप केले. जानोनी नेनोनी जे का घडले, ते सर्व नासे एकची वेळे. जरी घडले स्नान एक, एच विषयी इतिहास परम. एके होनी उत्तमोत्तम, श्रवण केलिया सुगम. उपरती तात्काळिके, इंद्रलोकीची अप्सरा कामिनी. नाम तियेचे स्मृती विलासिनी, त्याही माझी ती प्रिय मोहिनी. कुबेरा घरी सदा वसी, परम प्रीती पात्र ते धनादे. सर्व गुणे मोहिले हो तया ते. नृत्य गायने देखता तया ते, क्षणभरी ते न सोडी. स्वरूप परम लावण्य, पाहता होय वीर्य पतन कंठ. जिचा कोकिळे समान, ऐकता सुरगण भुलती. असो ती देवलोकीची अप्सरा, स्वरूप वर्णिता परंपार. तुच्छ जे पुढे शंकर दारा, इतर सुंदरा त्या किती. चतुर्दश लोकपाळ प्रतीर्था, परी तेथे न जायची तत्वता. ऐसी हे लावण्यलता, पुढे वृत्तांता परिसिजे. एकदा विन विहारार्थ, सखिया घेऊन त्वरित. निघता झाली किरणानार्थ, लक्ष्मी पंत कुरुक्षेत्री. तवम तो पुरुषोत्तमास, हे तो नेणे विशेष उद्देश. सहज पातली तया स्थानास, समुदायास ते काळी. 5 जण अंध बोली जेती, एका ते कोण कोणती. नेत्र असूनी अंध होती, एका प्रचिती तयाची. एक तो विषयांध जान, दूजा तो द्रव्यांध पूर्ण. मदिरांध तोची तिसरा जान, बाळांध तोची चौथा पै. 5वा तो दुर्जन पाहे, तव तो गर्भादश्चे होय. तया ते उपमाचे न साई. ऐसे हे 5 अंध जानीचे,
इतुकियांचे वेगळे प्रकार ते किंचित परिसवो साचार विषांत झाला जो नर एका प्रकार तयाचा चित्ती कामोद्भवता मग तो ओळखीन धरी तत्वता तयासी धक्का देऊनी जाता देहावरुता तो नये तैसाची मदिरा प्रासिला नेत्र सताची अंध झाला श्रीमुखे जरी ताळीला परी ओळखीला न पुरे आता तिसरा तो धनांध द्रव्ये मर्दे उन्माद स्वकीय येता सनिध ओळखी न पुसे तया ते एखादा तयाचा कोणी आप्त दरिंद्रे गांजिला भूत तो जरी भेटावया येत तया ते पुसत तुम्ही कोण आता बलोन्मत असती गजायसे सदा डुलती तयाचे शेजारी होई ती जाती तरी ते न पाहती तया ते पाचवा अंध तो दुर्जन सदा दुजिया ते चित्ती अकाल्याना घात प्रयुक्त ज्याचे मन म्हणून जाण अंध तो म्हणून हा पाच अंध श्रुती ते केले विशद पुढे एकी जे संवाद तया देवांगणीचा ऐसी ते विषांत पाही सख्या समेत पातली ठाई पर्वकाळ धर्मनने काही जळ प्रवाही स्वच्छागमे संपूर्ण जळ क्रीडा करून केली नूतन वस्त्र परिधान तीरा समीप येऊन केले अवलोकन चोविये दिसी तव एकाकी नयनी कुंजवना ऐसे ते क्षणी वन देखती झाली कामिनी देखोने मने संतोषे नाना परी पुष्पयाती सुवासे सुशोभती द्राक्षे फलभारे डोलती चंपक सेवती ठाई ठाई जाई जुई आणि मालती पकुळ पुन्हा गरजती मांदार गुलाब केतकी कर्दळी डोलती फळभारे ऐसे अनुपम्य ते वन छाया सुशीतळ जगन पाहता आनंदली कामिन तोषले मनसतीचे मग सुवासिक पुष्पे तोडुनी माळा करीते चतुरकामिनी स्वकरे छेदिता ते क्षणी कामोधव मनी दाटला मग सकळ सखिया ते बोले जरी पुरुष असताये वेळे तरी अरुवार पुष्पजे जे लिळे भोगिले सोहळे विषयाचे वैसा सुंदर सगुण वरी एकांत क्रीडावन नाना परी सुवास सुमन परिव्रतार विन निर्फळते ऐसी नाना परी कामचेष्टा करीतसे ती वरिष्ठा तव तिचे फरिले अदृष्टा पातला श्रेष्ठ दुर्वास मुनी सवे शिष्ये मेळा पार लक्षुनी सरोवर तीर मध्यानी आला दिनकर मनोनी समग्र उतरले कोणी स्नानाते आदरिले कोणी ब्रह्मदिशेशी गेले कोणी स्वकर्मी गुंतले ऐकले देखिले दुर्वास तव ये देवांगना वाहिली कामज्वरे ऋषी ते नहाळी एकांकी धावून आली कंठी सुदली पुष्पमाळा करी होती पुष्पमाळा तेची घातली ऋषीचे गळा ऐसे देखता ते बळा ऋषी आला कोपाते मने नसते पापिष्टे पाही हे त्वा कर्मा केले काही हे तो आम्हा योग्य नाही याता घेई शापाती कंठी घातली माळा तो व्रतारची केवळा तू तव मदांध बळा विशास तात्काळ होई का ऐसे एकता शापवचन एरी कंपित देन वदन काम मद गेला उतरून करुणा वचन बोलतसे वाच दिनिया वाचा कृतमेतक्ष्मश्व अजानंत्याकृती मिंदम पुष्पानुग्रहमयी एके स्वामी ऋषिराया अज्ञानत्वे घडे क्रिया ते क्षमा केजे स्वामिया मनोनिया पाया लागतसे चरण सोडी सर्वदा चरणावरी ठेविला माता कृपाळुवा ऋषीनाथा शापवेता निवारिये ब्राह्मण हृदय कोमळ कृपेने द्रवला तात्काळ म्हणे माझे वाक्य सत्य केवळ नवे अबळे सर्वदा परी चतुर्युग प्रमाण सहस्र वेळ होय गणन तो वरी पिशाचत्व पावन उपरी स्वस्थान पावसी पहा तरी अन्याय केतुला पर्वत प्राय दंड तेथे झाला याला की सुज्ञानी ब्रह्मवृंदाला भिवून त्याला वंदावे ब्राह्मण असो कैसा तरी परीचर वर्णीचा अधिकारी
मुख्य गायत्री मंत्राधिकारी म्हणून चतुरी नमावी. असो शाप पावणी सुंदरी ऋषी निघून गेले ते वसरी. तात्काळ पिशाच देणारी पावले निर्धारी ऋषी शापे. दुर्घट वना माझारी कंटक वृक्ष परोपरी. उदक न मिळे निर्धारे हिंडे सुंदरी पै तेथे. आळे पिळे वृक्षाशी घेत स्वापदे नाटवे जीवघात. सदा तळमळे शुद्ध ऐसे लोटत बहुकाळ. तव अकस्मात एके काळी याज्ञवल्कीची कन्या सुमेळी. कांची तपस्विनी नामे बळी सुखिया मेळी पातलीसे. तव तो मलमास विशेष लक्ष्मी तीर्थयात्रा प्रदोष. चालली शेकडो क्षेत्रास भेटी अनयासे पै झाली. एरी जाऊन लवलाया धरिती झाली तिचे पायी. म्हणे तपस्विनी माया परिसीसे वृत्तांतू. अगमुळापासून वृत्तांत समग्र कथीला दिये समाचार. शाप वै परम दुस्तर कर्म अघोर सुटेना. माये परम उपकारी ब्रह्मनिंदिरी. मुक्त करी शाप भयापासुनी. ऐसे मधुर वचन करुणी ऋषी कुमारी पार्थिली. नम्र वचने कार्य सिद्धी नम्र वचने साधे नवविधी. ते अपाय न पावे कधी क्रूर वचने अनर्थ पै. जयाची वाणी मधुर असे त्याचे कार्य कधीच न असे. जो सदा क्रूर बोलत असे कल्पाती नसे यशतया. असो तैसी नवे याज्ञवल्की चतुर्वामिनी परमनिकी. पिशाचनीचे बोल ऐकुनिकी हृदय विवेकी अनुसरली. मग बोले रुद्रिकिनका की पिता माझा याज्ञवल्की देखा. त्याने माते निवेदिले व्रत एका अधिक मास निर्धारे. पुरुषोत्तम मास विशेष म्हणून जात सो सागर संगमास. तेथे करुणी स्नानदानास तप विशेष जाणुनी. मास मात्र करून स्नान नक्त भोजन मौन धरून. त्याही वरी दीपदान जान वरी ब्राह्मण संतर्पण यथाविधी. ऐसे ते पुण्य घडले जरी कदाचित मुक्त होशी शरीरी. पिशाचत्व जाऊन निर्धारी स्वपदी जाशील तू. ऐकोन त्याचे वचन एरी बोले दिनवदन. माझा देह पिशाच जान केवी स्नानदान घडे पै. तरी माऊली येतो माझी माता मी तव तुझी धर्मदुहिता. इतका उपकार करी आता देह वेता निवारी हे. काही पुण्य तो आपुले मर्दपण तरी माये केले. तरी कोटी गुणे आगळे पुण्य घडे जाणिजे. परोपकार ऐसे पुण्य दुजे नसेची सके जाण. लागे माये कृपा करून करी कृपादान एवढे. तरी एका दिवसाचे पुण्य माते करशील जरी अर्पण. तरी मी उद्धरागती पावेन स्नान पावेन आपुले. चतुर्युग केदवा जाती तोवरी भोगो पिशाच गती. या लागे परिसे विनंती लागे पुढती पाया ते. हे रे कोण करुणा वचन कृपेने द्रवले अंतकरण. ते अवश्य म्हणून दिदले भाषदान त्रिवाचा. म्हणे मी परतो येई तोवरी पायी. तू येतेची राही ठाई. चिंता न करी हृदयी काही मासांती लवलाई येतसे. ऐसे वदोनी ऋषी अवळा घेऊन सखियांचा मेळा. सत्वर पावली सागर संगमाला करी सोळा मन इच्छा. स्नानदानादी यतविधी मास अवघे साधी. पूर्ण करुणी व्रतविधी ब्राह्मणविधी परिपूर्ण. ऐसी करुणी पुण्यक्रिया परतुनी आली तया ढाया. तव ती पिशाची उद्व सृष्टी करुनिया निरखितसे मार्गाती. तव एकाकी स्त्रियांचा मेळा देखून आनंदली वेल्लाळा. धावून धरी शरण कमळा केला फुलासाच बोला. मग ते ऋषी कन्या पाही करी उदक घेतले लवलाई. एके दिनीचे पुण्य पाही उदक करी घातलेसे. पुण्य तोये पडताच असतकी तात्काळ देह आली निकी. पूर्ववत पुण्यलोकी अप्सरा देही पावली. मुखे करुण्य जय जयकार
करीती जाली नमस्कार, म्हणे माये उपकार थोर, केला माते मजवरी. ऐसे वधोनी ते अवसरी, स्वधामा पावली ते नारी, एवढी पिशाची निर्धारी, उद्धला गती पावली. म्हणून मलमासांचे महिमान, स्वयं कथितसे जनार्दन, या लागे शोते सज्जन, की जे स्नानदान यथाविधी. आपुले स्वकुळीचे वंशी, कवन पावले पिशाचत्वासी, अथवा पूर्वीचे वंशवंशी, हे तो नेनवे आपणासी. किंवा आपण स्वदेहासी, प्राप्त होऊ कवन ठायासी, हे तो नेनवे आपणासी, म्हणून व्रतासी आचरावे. म्हणाल काय होते द्वाने, जनी न म्हणायसे वचन, हे ते लक्ष्मीनारायण संवाद जाण, तरी अप्रमाण कवन म्हणे. परिभावार्थ पाहिजे निका, म्हणजे प्राप्ती तात्काळ देखा, या लागे करून विवेका, आचरानिका व्रत भाव. पुरुषोत्तम मास ऐसा दुजा मास, नाही नाही ओ निशेष, साक्षात पुरुषोत्तमाचा अंश, जाना निशेष भाविक हो. जैसा पर्वता माझी मेरू थोर, गृहगणी वानो अपार गम, के माझी सरस्वती अपार, बोले श्रीवराधरे. नक्षत्रा माझी जैसा चंद्रमा, चतुपादा माझी कामधेनोत्तम, तैसा मासा माझी पुरुषोत्तम, द्विपाद ब्राह्मण हासे. म्हणून ती आदरे करून, अगत्य की जे स्नानदान, म्हणून बोले जनार्दन, तेची कथन केले असे. स्वस्ती श्रीमलमास महात्म्य, पद्मपुराणीचे संमत, मनोहर सूत विरचित षोडशोऽध्याय गौडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. ओव्या 97 श्लोक 5 इति षोडशोऽध्याय. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. धन्यवाद.